नमस्कार, मी लक्ष्मण. आपण पाहताय आपला आवाज मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहू शकतो काल पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकच खळबळ उडाली होती. त्याचं कारणही तसंच होतं. कधी नव्हे ते इतिहासामध्ये पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीवरती एसीबीच्या पथकानं धाड टाकली आणि स्थायी समितीमधील जे स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत ते ऍडव्होकेट नितीनजी लांडगे आणि त्यांच्यासहित 5 जणांना एसीबीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून ही कारवाई करण्यात आलेली आहे हे समजतंय. याच मुद्द्यावरती याच विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत असणार आहेत सामाजिक कार्यकर्ते आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक मारुतीजी भापकर सर. साहेब, आपलं मनापासून स्वागत. त्यासोबत सचिनजी भोसले आहेत, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक आणि शिवसेनेचे शहराध्यक्ष. साहेब, आपल्याही मनापासून स्वागत. त्याचबरोबर आपण पाहू शकतो की माझ्या शेजारी राजू मिसाळ आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विरोधी पक्ष नेते. साहेब, आपलं देखील या चर्चेमध्ये मनापासून स्वागत. सर, मी सर्वप्रथम जे सामाजिक कार्यकर्ते आहेत भापकर सरांपासून सुरुवात करणार आहे. सर, तुम्ही अनेकदा भ्रष्टाचाराच्या विरोधात किंवा पालिकेमध्ये जी टक्केवारी चालते त्याच्या विरोधात अनेकदा आवाज उठवलेला आहे. तशा पद्धतीने प्रशासनाकडे पाठपुरावा देखील केलेला आहे आणि आपण पाहतोय की कधी नव्हे ते आता एसीबी कडून ही कारवाई केल्यानंतर खरं तर अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत आणि राजकारणात, या शहरातील राजकारणात अनेक उलथापालथ होतानाच आपण पाहतोय. कसं पाहता तुम्ही या सर्व घटनेकडे? एक तर काल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 3ऱ्या मजल्यावरती स्थायी समितीचे जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये स्थायी समितीचे सभापती नितीन लांडगे यांच्या कार्यालयामध्ये लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट त्या ठिकाणी येऊन त्यांचे स्वीय सहाय्यक व इतर 2 कर्मचाऱ्यांना अटक केली. त्यावेळी मी त्याच ठिकाणी उपस्थित होतो. एक ठेकेदाराच्या कामाच्या निमित्तानं त्याला 10 लाख रुपयाची मागणी करण्यात येईल. त्या संदर्भात 6 लाखावरती डील होतं आणि टोकन मनी पहिली सुरुवातीचे 2 लाख घेण्याकरता पार्किंगमध्ये स्थायी समितीचे स्वीय सहाय्यक पिंगळे खाली जातात, 2 लाख रुपये घेतात आणि संबंधित ठेकेदार आणि ते एसीबीचे अधिकारी त्यांना अटक करतात. त्या ठिकाणी त्यांना वर घेऊन येतात आणि स्थायी समितीच्या स्वीय सहाय्यकाच्या कार्यालयामध्ये त्यांना लॉकबंद आतमध्ये करून टाकतात. त्याच वेळी स्थायी समितीचे सभापती, सभागृह नेते अँटी चेंबरमध्ये स्थायी समितीच्या कार्यालयामध्ये असतात. बाहेरून त्यांचे कार्यकर्ते ओरडत जातात आणि सांगतात की अँटी करप्शनची रेड झालेली आहे, तुम्ही पळा इथून लवकर. आणि मग त्या ठिकाणी ते सरळ पळत सुटतात. सभापती महापौर दालनामध्ये घुसतात, इतर सदस्य पळून जातात, सभागृह नेते त्यांच्या दालनामध्ये जातात आणि थोड्या वेळात महापौरांना अँटी करप्शनचे अधिकारी बाहेर काढतात आणि महापौर दालनात त्यांच्या अँटी चेंबरमध्ये जवळजवळ अर्धा-पाऊण तास सभापतींची चौकशी करतात आणि मग पुन्हा त्यांना त्यांच्या दालनामध्ये आणलं जातं आणि मग ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर त्यांना अटक करून त्यांच्या वाहनांमधनं पुण्याला घेऊन जाण्यात येतं. तर हा जो प्रकार कालचा झालेला आहे तो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये अँटी करप्शनच्या रेड होऊन अनेक लाचखोर लोकांना महापालिकेत पकडण्यात आलं. त्यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांना पकडलं, काही अधिकाऱ्यांना पकडलं. मागच्या काळामध्ये एका माजी आयुक्ताच्या स्वीय सहाय्यकाला 12 लाख रुपये घेताना पकडण्यात आलं. खरं तर ते 12 लाख रुपये ते स्वीय सहाय्यक घेत नव्हता, तर तो आयुक्त आणि आणखीन काही अधिकारी त्यात सहभागी होते. त्यांच्यापर्यंत एसीपीने जाणे आणि त्यांना सुद्धा अटक करणं त्यांचं काम होतं, मात्र केवळ त्या स्वीय सहाय्यकाला अटक झाली. आता कालचा जो प्रकार आहे, स्थायी समितीचे स्वीय सहाय्यक पिंगळे म्हणून जे आहेत ते कायम अशा प्रकारचे पैसे ठेकेदारांकडनं जमा करतात. काल ते रेड हँड सापडले, पुराव्यानिशी सापडले. तर ते जे पैसे घेतले होते ते काय पिंगळ्यांनी घेतले होते का? आणि पिंगळ्यांना कुठला ठेकेदार पैसे देणार आहे? तर हे जे पैसे आहेत हे सभापती आणि स्थायी समितीचे जे सदस्य असतात त्यांच्यामध्ये ते वाटप होत असतं आणि हे सर्वश्रुत आहे. सर्वश्रुत आहे की स्थायी समितीमध्ये कशा प्रकारचा बाजार भरतो. राष्ट्रवादी काँग्रेसची 15 वर्षी इथं सत्ता होती, त्यांच्याकडे बुधवारचा कालावधी असायचा स्थायी समितीची. ह्यांनी मग फक्त वार बदलला. स्थायी समितीचा तो बुधवार होता, ह्यांनी मंगळवार केला. भ्रष्टाचार महानगरपालिकेमध्ये चालतो याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही, राजरोषपणे चालतो हे खरं आहे. पण हा भ्रष्टाचार होत असताना
त्याचं जे परमोच्च बिंदू आहे तो सोडून वर भ्रष्टाचार मागच्या 4-5 वर्षामध्ये झालेला दिसतोय. आणि सगळ्यात क्लेशदायक आणि दुःखदायी बाब ही आहे की जे लोक भ्रष्टाचार ओरडत होते, भ्रष्टाचार निर्मूलन करायचे, काही लोक त्यांना भ्रष्टाचार मैसान सुरमर्दिनी असे संज्ञा देत होते, ते भ्रष्टाचाराच्या विरोधात घोषणा महानगरपालिकेत देत असताना वाटून खा, पुसून खा अशा प्रकारच्या घोषणा महानगरपालिकेत त्यांनी केल्या होत्या. आणि भय आणि भ्रष्टाचार मुक्त महानगरपालिका आम्ही करू, ना खाऊंगा ना खाणे दूंगा अशा प्रकारची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केली. मात्र महानगरपालिकेच्या 2017-18च्या निवडणुकीमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस आणि अख्खी भारतीय जनता पक्ष या शहरामध्ये प्रचार करत होते की आम्ही लोकाभिमुख कारभार करू आणि भय आणि भ्रष्टाचार मुक्त महापालिका करू. लोकांनी विश्वासाने सत्तेवरती या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला आणले. भारतीय जनता पक्ष म्हणजे हा संघाच्या मुशीतून तयार झालेला पक्ष, सुसंस्कृत, नैतिकतेचं जबरदस्त अशा प्रकारचा अधिष्ठान असणारे हे सगळे लोक, अशा प्रकारचा आव हे लोक आणत होते. मात्र कालच्या प्रकरणामुळे यांचा बुरखा टराटरा काल फाटलेला आहे. आणि हे नक्की काय आहेत, किती पाण्यात आहेत. आम्ही 4 वर्षापासून अनेक तक्रारी या संदर्भात केल्या, राज्य सरकारकडे केल्या, प्रधानमंत्री कार्यालयाकडे केल्या. मात्र यांना कायम अभय मिळालं, यांना पाठीशी घालण्यात आलं. मात्र काल ACPच्या या कारवाईमध्ये थेट स्थायी समितीचे चेअरमन रंगे हात पकडले गेलेले आहेत. ही साधीसुधी गोष्ट नाही, खूप गंभीर गोष्ट आहे. हा पुरावा आहे भ्रष्टाचाराचा मोठा. भाजपवाले कायम, RSS वाले आणि भाजपवाले कायम वर तोंड करून सांगायचे की काय पुरावा असला तर द्या, काय पुरावा असला तर द्या, काय पुरावा असला तर द्या. हा घ्या पुरावा, हा सूर्यन, हा जयद्रथ. आणि म्हणून हा सगळा पुरावा मिळालेला आहे. भारतीय जनता पक्ष नखशिकांत भ्रष्टाचारांनी बरबटलेला पक्ष आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे यावरती, आमची काय मागणी आहे की भारतीय जनता पक्षाने भ्रष्टाचार केला आहे. भारतीय जनता पक्ष केंद्रात सत्तेवर असेल, परंतु राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आता विरोधी पक्षात आहे. आणि राज्यामध्ये सत्तेवर शिवसेनेचे लोक आहेत, राष्ट्रवादीचे लोक आहेत. एकच एक शेवट मी करतो. तर माझी सरळ मागणी आहे की माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी ही सगळी प्रकरणं दिलेली आहेत. या संदर्भात सगळ्या तक्रारी 4 वर्षाच्या केलेल्या आहेत. या ठिकाणी सचिनजी भोसले आहेत शहराध्यक्ष शिवसेनेचे, आणि विरोधी पक्षनेते राजू मिसाळ राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. माझी विनंती आहे त्यांना की या महानगरपालिकेमध्ये करदात्या नागरिकांच्या तिजोरीवरती दरोडे घालण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाऊन, तुम्ही उपमुख्यमंत्र्यांकडे जाऊन महानगरपालिकेच्या 2017 पासूनच्या सगळ्या कारभाराची राज्य गुन्हे अन्वेषण विभाग CIDच्या मार्फत चौकशी लावा. आणि ज्यांनी तिजोरी दरोडे घातले त्यांना सगळ्यांना येरवडा जेलमध्ये घाला. हे काम केलं तर आणि तरच तुमच्या विरोधाला अर्थ आहे, अन्यथा तुमच्या विरोधाला कुणी विचारणार नाही. माझी विनंती आहे, तुम्ही सत्तेत आहात, तुमचं हे काम आहे. अजितदादांकडे मी तक्रारी दिलेल्या आहेत, संजय राऊतांच्या माध्यमातून मी त्यांच्याकडे देखील फाईल पूर्ण दिलेली आहे. तर माझी विनंती आहे या दोन्ही महाआघाडीच्या नेत्यांना की आपण कृपया एवढी कारवाई करावी. बापकर साहेब, तुमचा अनुभव खूप दांडगा आहे आणि तुम्ही प्रत्यक्ष घटनास्थळी होतात म्हणून तुम्हाला या घटनेतली बारीक सारीक गोष्टी माहिती आहेत. मात्र राज्यामध्ये जे सत्ताधारी पक्ष आहे, राष्ट्रवादी, शिवसेना, महाविकास आघाडी, त्यातीलच शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिनजी भोसले आता माझ्यासोबत आहेत. सर, कालचं सर्व प्रकरण तुम्हाला माहिती आहे. जे नितीन लांडगे आहेत त्यांना ACPनं ताब्यात घेतलेलं आहे चौकशीसाठी. ज्या भाजपानं खाऊंगा न खाणे दूंगा, काल जसं संजोग वागिरे पाटील म्हणाले शहराध्यक्ष राष्ट्रवादीचे, त्यावेळेस तुम्ही उपस्थित होतात. तर त्याच भाजपाच्या स्थायी समितीच्या सभापती जे अध्यक्ष आहेत नितीन लांडगे यांच्याकडून अशा प्रकारचं प्रकरण घडल्याचं समजतंय. कसं पाहता तुम्ही याच्याकडे? सर्वप्रथम खरं तर काल जी घटना घडली ती संपूर्ण शहरवासियांचा अपमान करणारी घटना आहे. खरं तर फार मोठा विश्वास या शहरातल्या नागरिकांनी भारतीय जनता पार्टीवरती ठेवला होता आणि त्यांना एक हाती सत्ता दिली. सत्तेत येण्या अगोदर भारतीय जनता पार्टीने खाऊंगा न खाणे दूंगा, भयमुक्त बऱ्याच त्यांनी वल्गना केल्या होत्या.
बरेच स्टेटमेंट्स वापरले, या शहरातल्या नागरिकांना मोठा विश्वास देण्याचा प्रयत्न केला आणि त्या विश्वासाला त्यांच्या त्या जे काय आव्हान त्यांनी नागरिकांना केलं, या शहरातल्या जनतेने त्यांना भरभरून मतदान केलं आणि त्यामुळे ते सत्तेत आले. परंतु गेल्या 4 वर्षांमध्ये आपण जर भारतीय जनता पार्टीचा जर कारभार पाहिला तर तो अतिशय आपण म्हणू ना की अनप्रिप्लॅन्ड कारभार ज्याला आपण म्हणतो. फक्त त्याच्या मागे अर्थकारण, या शहरामध्ये या शहरातल्या नागरिकांच्या पैशाची लूट कशी करायची हाच त्यांच्या डोक्यात होता. कारण की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आली आहे पूर्णपणे अर्थकारण करून. लक्षात घ्या, 2017च्या निवडणुका आपण जर पाहिल्या तर त्या 2017च्या निवडणुकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अर्थकारण झालेलं आहे. याच्या अगोदर राष्ट्रवादी राज्यकर्ते इथे सत्ताधारी होते. राष्ट्रवादीच्या काळामधला एक मूर्तीचा छोटासा घोटाळा होता. ते म्हटले की घोटाळा झाला. त्याचं इतकं भांडवल केलं गेलं, या शहरातल्या नागरिकांसमोर तो मुद्दा उपस्थित केला गेला आणि नंतर ज्यावेळी हे सत्तेत आले तर त्यावेळेस तेच म्हटले की काही असं कुठला प्रकार झालेला नाही. म्हणजे लक्षात घ्या की काही नसताना त्याचं भांडवल केलं गेलं, ते लोकांसमोर ठेवलं गेलं आणि भ्रष्टाचार म्हणूनच ठेवलं गेलं. मग आज जे झालंय ते काय? गेल्या 4 वर्षामध्ये या शहरातल्या सर्व नागरिकांना आता समजतंय की प्रत्येक उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, प्रत्येक वर्षाचं जर आपण बजेट जर विचारात घेतलं तर मला वाटतं एक 5,000च्या पुढे दरवर्षीचं आपलं बजेट आहे महापालिकेचं. फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, तर 4 वर्षाच्या याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 20 ते 25,000 कोटी रुपयाचं आपलं बजेट झालं आहे. आपलं महापालिकेचं एकूण कारभार झाला आहे. स्मार्ट सिटीचं वेगळं आहे. तर याच्यामध्ये आता काल जो प्रकार घडला आहे हा टक्केवारीतनं घडलेला प्रकार आहे आणि ही फार निंदनीय बाब आहे. खरं तर आपण म्हणतो ना की पापाचा घडा भरला की अशा सगळ्या गोष्टी फिरणार. आम्ही मागे पण एकदा आपल्याला सांगितलं होतं की येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की भाजप जो कारभार करतोय, ज्या पद्धतीने भाजपचा कारभार सुरू आहे, त्याला निश्चितपणे या शहरातली जनता जागा दाखवून देणार आहे. त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. त्यांच्या पापाचा घडा भरलाय ते बरोबर ते हे होणार आहे. आणि हे चांगलं घडलंय. लक्षात घ्या, काल जो प्रकार घडलाय तर हे खरंच चांगलं घडलंय. या शहरातल्या जनतेला समजलं. कारण की ते जे ओरडत होते ना की आम्हाला पुरावे द्या, आम्हाला हे आम्ही काय करतच नाही, तर काल जे घडलं याच्यामुळे सगळ्या गोष्टी समोर आल्या. म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी काल झालेलं आहे. लक्षात घ्या. त्यामुळे आता भाजपनी म्हणायचंच नाही की आम्ही एकदम सरळ कामं करतो, आम्ही भ्रष्टाचार करत नाही किंवा आम्ही एकदम बरोबर. 100% नाही. भारतीय जनता पार्टी ही भ्रष्टाचारी पार्टी आहे. लक्षात घ्या. आणि हे भ्रष्टाचारी या शहरातले आहेत. यांची फादर बॉडी जी केंद्रात आहे ना ते महाभ्रष्टाचारी आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना की ते एक हे असतं, पॅरेंटल असतं सगळं, जैसा बाप वैसा बेटा. अमित शहा, नरेंद्र मोदी तिकडे वरती केंद्रात इतक्या प्रचंड प्रमाणात लूट करतात. त्यांनी तर देश विकायला काढलाय हो. आणि त्याचंच अनुकरण हे करतात महापालिकेमध्ये. भारतीय जनता पार्टी काय करते तर नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, त्यांच्याच गुणांचं इथं हे करतायत, त्यांचेच गुण अवगत करून या शहरातल्या जनतेची लूट करतायत. परंतु या शहरातली जनता भारतीय जनता पार्टीला यापुढे माफ नाही करणार. कारण की ते जरी रंगे हात सापडलेले असले तर या शहरातल्या जनतेचा अपमान झालेला आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं नाव खराब झालेलं आहे. तर नैतिक जबाबदारी म्हणून मी तर म्हणेल की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आणि स्थायी समिती अध्यक्ष असतील, सदस्य असतील, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील, यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामे दिले पाहिजेत. जर त्यांना म्हणजे हे त्यांचं या शहरातली जनता त्यांना अशी माफच करणार नाही. आणि येणाऱ्या 6-7 महिन्यात निवडणुकीचा कालावधी 6-7 महिनेच राहिलेला आहे. खूप खूप धन्यवाद भोसले सर. माझ्यासोबत विरोधी पक्ष नेते मिसळ सर आहेत. सर, ऐन निवडणुकीच्या 6 महिने अगदी तोंडावरती हा सर्व भ्रष्टाचाराचा प्रकार एलसीबीच्या कारवाईच्या रूपाने पुढे येतोय. हे विरोधी पक्षाला किंवा विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा पक्षाला आयत्या खोलीत सापडले असं वाटत नाही आपल्याला? सर्वात महत्वाचं मी याला आयत्या खोलीत तुमच्या माध्यमातून असेल तुम्ही म्हणत असाल, खरं आताच जसे माझे सहकारी मी याकरता म्हणालो कारण भोसले साहेब बोलताना म्हणाले की मूर्त्यांच्या घोटाळ्याचं जे भांडवल केलं गेलं आणि भाजप सत्तेत आली. आता भाजप सत्तेत आहे. आता विरोधी पक्ष जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, तर यांना या भाजपाने केलेल्या भ्रष्टाचाराचं म्हणजे तपासाअंती ती गोष्ट समोर येईलच. दूध का दूध पाणी का पाणी जे असेल ते आपल्याला स्वीकारावं लागेल. तर विरोधी पक्षांना आता या भ्रष्टाचाराच्या रूपाने भांडवल सापडले असं वाटत नाही? तुम्ही पहा की जे काही त्यांनी आमच्यावर आरोप केले, ज्यावेळी 2017ला त्यांना सत्तेत येण्याच्या अगोदर त्यांनी जे काही पिंपरी चिंचवड शहराला जे काही दाखवलं गेलं की
आम्ही किती क्लीन काम करू शकतो, आम्ही किती भयमुक्त करू शकतो, आम्ही किती पारदर्शक, हा त्याचा तर फार मोठा शब्द होता की आम्ही पारदर्शक कारभार करणारे म्हणजे भारतीय जनता पार्टी, असं ते काही घेऊन आले. त्यांनी आरोप केला, आता सांगितलं मूर्तीचा एक छोटासा घोटाळा, असं त्यांनी लोकांच्या समोर आणलं. खरं तुम्ही पाहिलं की तो सिद्ध होऊ शकला नाही. भाजपाने जेवढे काही आरोप केले होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर, ते आरोप ते सिद्ध करू शकले नाही. तुम्ही पहा 2017 पासून ज्यावेळी भारतीय जनताची सत्ता आली या पिंपरी-चिंचवड नगर महानगरपालिकेमध्ये, त्यावेळेपासून ह्या एसीबीचे जवळजवळ 8 काय 9 गुन्हे दाखल झालेत आणि 10 लोक त्याच्यामध्ये अटक झालेली. मग याच्यातूनच स्पष्ट होतं ना की तुमचा किती पारदर्शक कारभार आहे, तो हा ह्याच्यातून दिसून आलेला आहे. आणि कालची जी घटना घडली ही, जसं मगाशी म्हणलं की पापाचा घडा कधीतरी भरतो, आणि तो काल पापाचा घडा त्यांचा पूर्ण भरलेला आहे. आणि हे मी तर म्हणेन, हे तर 4 वर्षा अगोदर आत्ताच वापकर साहेबांनी पण सांगितलं की त्याचा मी झालं, आज सेनेचे आमचे अध्यक्ष पण बरोबर आहेत, आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून जसं सीआयडी चौकशी ही लागली पाहिजे, तर ही सीआयडी चौकशी लावण्यासाठी एक राजू मिसाळ ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी नक्की ते आमच्या नेत्यांपर्यंत आणि ह्या महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आम्ही ते नक्की नेऊ. आणि तुम्ही पाहताय आज शहर पहा, ह्यांनी पाणी पुरवठा आज सुरळीत आहे का? नाही करू शकले. आज 97% धरण भरले, लोकांना 24 तास पाणी मिळतंय का? 24/7 आले तर ते इम्प्लिमेंट झाले का? नाही झालं. आरोग्याची पाहताय तुम्ही काय दुरावस्था आहे. आज रोड बघा, पूर्ण पिंपरी-चिंचवड शहर ह्या भारतीय जनता पार्टीने खोदून टाकलेला आहे. मग ते स्मार्ट सिटीच्या माध्यमातून असू दे, किंवा तुमच्या नेटवर्कच्या साठी किंवा LNT असू दे, बऱ्याच कंपन्यांनी, ह्या कंपन्यांच्या माध्यमातून ही लोक ह्या कंपन्यांना स्मार्ट सिटीमध्ये स्वतः भागीदार झाले. या शहराच्या जे काही ह्या 4 वर्षांमध्ये झाले ना, ते सर्व भारतीय जनता पार्टीतील सर्व पदाधिकारी हे त्याच्यामध्ये भागीदार आहेत. आणि हे फक्त शहरातल्या ज्या करदात्या जे नागरिक आहेत, त्या करदात्यांच्या समोर जे फसून ही ज्यावेळी सत्ता यांनी इथं आणण्याचा प्रयत्न केला आणि सत्ता आणली, हे आज लोकांसमोर यांचं पितळ उघड झालेलं आहे. यांना पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक हे करदात्या रूपी जे शहरामध्ये बघा कॉस्मोपॉलिटिशियन आहेत, शहरामध्ये या पिंपरी-चिंचवड शहराचं नाव अख्ख्या जगात आणि अख्ख्या भारतामध्ये पिंपरी-चिंचवड शहराला ओळखलं जातं. आज पिंपरी-चिंचवड शहराचा यांनी अपमान केलाय. यांचा तसा बघायला गेला तर ह्या पद्धतीने त्यांच्या मानाचा मी तर म्हणेन की त्यांचा खून केलाय या नागरिकांचा. कारण असं कधीही राष्ट्रवादीची सत्ता होती, मी आत्ताच भापकर साहेब म्हणाले, तर तुम्ही पहा आमच्याकडे एक हाती कमांड होतं, ह्या शहराला नेतृत्व होतं, अजितदादाचं नेतृत्व होतं. कुणाच्या आमच्या पण लोकांमध्ये अशी ताकद नव्हती की कुठलं वेगळं वाकडं काही करायची. कारण एक नेत्याच्या अंडरमध्ये ह्या पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कारभार चालू होता. आणि जी डेव्हलपमेंट पाहताय ती अजितदादांच्या माध्यमातून झालेली ह्या शहराची डेव्हलपमेंट आहे. आज तुम्ही पाहताय या शहराला भारतीय जनता पार्टीला जो तो मालक झालाय, यांनी हद्दी वाटून घेतल्यात. रोडच्या ह्या बाजूला तू, ह्या बाजूला मी, हे अख्खं शहर चालतंय. त्यामुळं ह्या आता येणारी जी आमची महानगरपालिकेची जी इलेक्शन आहे, त्या ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला स्वतः म्हटलीच की स्वतःहून त्यांनी की आम्ही तर मागणी केली की महापालिकेला हे जे काही आज म्हणजे स्थायी समितीची जी कमिटी आहे ती बरखास्त करावी आणि ह्याची मी तर म्हणेन 4 वर्ष अगोदर जी आहे ना त्याची सखोल चौकशी करावी. आणि याची सखोल चौकशी करण्यासाठी आम्ही जे आज महाविकास आघाडीचे इथं जे नेते आहेत, भोसले साहेब आहेत, मी आहे, आम्ही आमच्या नेत्यांना नक्की भेटू. आणि ह्या सगळ्या गोष्टी वापकर साहेबांनी मी पण समोर होतो, आदरणीय दादांना त्यांनी आमच्या समोरच ह्या सर्व गोष्टीचा पूर्ण पुराव्यासहित सर्व दिलेलं आहे. कारण हे भारतीय जनता पार्टी म्हणायची पुरावे द्या. तर आता जो कालचा प्रकार जो घडलाय, तर दूध का दूध पाणी का पाणी झालेलं आहे. त्यामुळं रंगे हात पकडल्यामुळेच त्यांना आज अटक झालेली आहे. असं काही कुणी सांगण्यावरनं कुणाच्या काही की बाबा इथं तुम्ही जावा, इथं शोधा, तुम्हाला सापडेल, तसं नव्हतं. जो ठेकेदार आहे, तुम्ही बघा आज ठेकेदारांची पिळवणूक किती डेंजर आहे. कारण त्या ठेकेदारांमधला पण एक हे फुटून गेला. कारण त्यांना ह्याच्यावरनं कळते की ठेकेदारांची किती मोठी पिळवणूक ह्या 4 वर्षात 4.5 वर्षात झाली असेल, की जो उद्रेक म्हणून एक ठेकेदार बाहेर आला आणि त्यांनी
त्याला जे गोष्ट सहन झालेली किंवा त्याला ते जमू शकलं नाही आणि जो काही त्याला त्या पैशाच्या माध्यमातून त्याला त्रास देण्यात आला त्यामुळे तो पुढे आला. तर याच्या अगोदर पण 5-4.5 वर्षामध्ये जे ठेकेदार असतील या महापालिकेमध्ये काम करणारे त्यांची पण अवस्था अशाच पद्धतीने झालेली असेल. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींची चौकशी झालीच पाहिजे. आम जनतेच्या पैशावरती डल्ला मारण्याचं काम सत्ताधाऱ्यांचं सुरू आहे का किंवा कसं पाहता याच्याकडे? मी सांगितलं तुम्हाला की गेल्या 4-4.5 वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचा जो कारभार आहे, स्टँडिंग कमिटी म्हणजे काय की सर्व बजेट्सला मंजुरी तिथं दिली जाते. अंतिम मंजुरी स्टँडिंग कमिटीमध्ये, स्थायी समितीमध्ये असते. तर खरं जर पाहायला गेलं तर या पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक हाती सत्ता आहे भारतीय जनता पार्टीची. त्यामुळे आम्ही विरोधातले, आमचा विरोध डावलून अनेक प्रकल्प ते राबवतात. लक्षात घ्या, आमचा विरोध नोंदवून ते करत असतात. ज्या आता मगाशी आमच्या मित्रांनी सांगितलं की पाण्याची योजना 24/7ची योजना, 24 तास पाणी देण्याची जी योजना आहे मला वाटतं अनेक वर्षांपासून रखडलेली आहे. ती योजना आजही अर्धवट आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे सत्ताधाऱ्यांची आणि ठेकेदारांची. त्याच्यामध्ये सुद्धा असं झालं, अनेक ठेकेदारांची पिळवणूक होत आलेली आहे. खूप प्रकल्प आहेत. याच्या अगोदरचा कचऱ्याचा जर आपण प्रकल्प पाहिला तर कचऱ्याच्या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. फक्त काय होतंय की विरोध करायला, आमचा विरोध जुगारून, विरोध डावलून एक हाती सत्ता ज्याला म्हणतो, मेजॉरिटीमध्ये ते आहेत. त्याच्यामुळे त्यांना जसं पाहिजे तसं ते करतात. ज्याला आपण म्हणतो मनमानी कारभार, त्यांचं कुणी काही करू शकत नाही. त्यांना माहिती आहे की सभागृहामध्ये मेजॉरिटीमध्ये ते आहेत, स्थायी समितीमध्ये मेजॉरिटीमध्ये ते आहेत. त्यामुळे त्यांना जसे विषय पाहिजे तसे ते मंजूर करून घेतात, जशी कामं पाहिजे तशी ते कामं करतात. संपूर्ण शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे म्हणजे जे नगरसेवक सुद्धा आहेत, नगरसेवक ठेकेदार झालेले आहेत. तुम्हाला सांगतो अनेक प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये नगरसेवक त्यांना पार्टनर झालेले आहेत बरेचशा कामांमध्ये. म्हणजे एकूण काय झालेलं आहे की 2017मध्ये यांनी जो खर्च केला आहे ना निवडणुकीमध्ये, भारतीय जनता पार्टीने सत्तेत येण्यासाठी जो खर्च केला आहे तो आता वसूल करायचा आहे, हे त्यांचं टार्गेट आहे. लक्षात घ्या. म्हणजे काय म्हणतो ना आपण की याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर फक्त 3 नगरसेवक होते भारतीय जनता पार्टीच्या शहरामध्ये. त्यांनी कधी सत्ता हे असं या शहरामध्ये काय पाहिलं नाही. त्यांच्या हातात एकदम अचानक कारभार आला. या अख्ख्या महापालिकेचं इतकं मोठं बजेट त्यांच्या हातात अचानक आल्यामुळे काय झालं की आपण ते मराठीमध्ये एक म्हण आहे माहिती आहे ना तुम्हाला, कधी नाही मिळालं आणि गाठकेने गिळलं. अशी परिस्थिती झालेली आहे भारतीय जनता पार्टी. त्यांना फक्त हार्ड अँड फास्ट, हुक अँड क्रूक, पैसे छापा. मग ते कुठलंही काम असू द्या, त्यांचं पहिलं ठेकेदार म्हणजे विषय मंजूर करण्याच्या अगोदर पैशाचं गणित ते फक्त जुळवतात. त्यांना बाकीचं काय घेणं. आता याचा इफेक्ट तुम्हाला सांगतो मी. काय होतं, अनेक कामं अशी आहेत त्यांची की रखडलेले प्रकल्प खूप आहेत. आता त्यांनी पूर्ण शहरामध्ये कॉन्क्रिटीकरणाची कामं काढली. तर बऱ्याच ठिकाणी ती कामं अडवायची, त्यांच्याकडनं आर्थिक फायदा करून घ्यायचा, नंतर ते काम पुढं करून द्यायचं. परंतु जेव्हा ठेकेदाराला ते काम परवडत नाही, त्याला अधिक पैसे बाहेर द्यावे लागतात, त्यावेळी ती कामाची क्वालिटी फेल होती. कामाची जी क्वालिटी तो ती करत नाही पूर्ण. आणि मग त्याच्यामुळे काय होतंय की कामाची क्वालिटी फेल झाली, नागरिकांचा पैसा आहे हा, परत ते काम म्हणजे फेल क्वालिटीचं काम झालेलं असतं, चुकीचं काम झालेलं असतं, ते परत काम निघतं. म्हणजे कंटिन्युअसली कामं काढायची आणि या शहरातल्या जनतेच्या पैशाची लूट करत राहायचं, हा त्यांच्या डोक्यातला अजेंडा आहे. फक्त त्यांना म्हणजे फक्त सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, हे त्यांचं समीकरण आहे भारतीय जनता पार्टीचं. मी तुम्हाला एकदम अगदी जाहीरपणे सांगतो की गेल्या 4.5 वर्षातला या शहरातल्या जनतेने कारभार पाहिलेला आहे भारतीय जनता पार्टीत. आणि पिंपरी चिंचवड शहरातले नागरिक सुज्ञ नागरिक आहेत. लक्षात घ्या, ही कष्टकऱ्यांची नगरी आहे. हे सगळं पाहतात, कोण काय करतंय, कोण काय नाही करत, हे सगळे जनतेला दिसतंय. येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी तुम्हाला सांगतो, यांचे नगरसेवक एक आकडे असतील, एक आकडी. इतकी भयानक परिस्थिती यांची, म्हणजे इतकी बेकार परिस्थिती भारतीय जनता पार्टीची होणार आहे. आणि भारतीय जनता पार्टी म्हणजे ही फार मोठी भ्रष्टाचारी पार्टी इथं सिद्ध झाली. लक्षात घ्या, कालचं जे प्रकरण आहे, या प्रकरणातून आता कुणाला वेगळं सांगायची गरज नाही ना, आम्हाला ओरडायची गरज आहे ना, राष्ट्रवादीला ओरडायची गरज आहे. जनतेने पाहिलं की या शहरात महापालिका स्थापन झाल्यापासून तर आजपर्यंत इतकी निंदनीय घटना घडली की ती पूर्ण शहराला काळिमा फासणारी घटना आहे. ती कुणामुळे घडली तर भारतीय जनता पार्टीमुळे घडली. तर ही शहरातली जनता त्यांना माफ करणार नाही. त्यांना उत्तर मतपेटीतनं या शहरातली जनता नक्की देईल. भापकर साहेब, कालचा जो प्रकार घडला याच्यावरती तुम्ही एक सर्वसामान्य नागरिक किंवा एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून कसं पाहता? येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचे काही वेगळे पडसाद उमटतील का, किंवा या शहरातील राजकारणाला काही वेगळं वळण लागू शकतं का? काय सांगाल आपण? नाही, आता जे काही भोसले साहेब आणि मिसाळ साहेब बोलले त्यांच्या बऱ्याचशा मताशी मी सहमत आहे, पण काही मतांशी मी त्यांच्या सहमत नाही.
त्यांनी जे सांगितलं की घडा भरला की तो फुटतो, यांचा घडा भरला, तर हे लई छोटं प्रकरण आहे 2 लाखाचं. म्हणजे महानगरपालिकेचं बजेट 5,000 कोटीचं वार्षिक बजेट आहे आणि त्यामध्ये हजारो कोटीची कामं आत्तापर्यंत मंजूर झालेली आहेत. त्यामध्ये पंतप्रधान आवास योजना जी हजारो कोटीची योजना आहे आणि त्यामध्ये 1300 ते 1400 रुपये प्रत्यक्ष बांधकाम खर्च असताना 2700 ते 2800 प्रति स्क्वेअर फुटाने ते बांधकामाचे टेंडर सगळे मंजूर झालेले आहेत आणि ती कामं चाललेली आहेत आता. कचरा निविदेच्या संदर्भात 2017-18ला कचरा निविदा 2 बाकीच्या संस्था बंद केल्या आणि 2 ठेकेदारात विभाजन करून दिलं आणि मग त्याच्यात ती पर्सेंटेज घेतली त्यावेळच्या चेअरमन आणि सदस्यांनी आणि पुन्हा मग दुसरे मडेगिरी नावाचे चेअरमन आले, त्यांनी परत त्याच्यात गडबड केली आणि परत हप्ता डबल घेतला. हे सगळे आता हे तर सभागृहात आहे, त्यांना सगळं माहिती आहे कचरा निविदेचं. सिमेंट रोड असतील, स्मार्ट सिटीच्या संदर्भात हा जवळजवळ 800,000 कोटीचं बजेट त्यांचं आतापर्यंत 3.5-4 वर्षात मंजूर झालेलं आहे. त्यामध्ये बी कोट्यवधी रुपये या सगळ्या संचालक आणि या मंडळींनी कमवलेले आहेत. हे जग जाहीर आहे, सगळ्यांना माहिती आहे. महानगरपालिकेचे सिमेंटची रोडची कामं चाललेली आहेत, खोदाई चाललेली आहे, वेस्ट टू एनर्जीचं प्रकल्प आहे, तुमचा कालचा उद्घाटन झालेला पूल आहे, पुलामध्ये पण गडबड आहे, पुलामध्ये पण गडबड आहे, त्याच्यामध्ये पण गडबड झालेली आहे. साहेबांना यांना आठवते का नाही मला माहीत नाही, पण श्रीरंगाप्पा बारणे आणि आढळराव दादा आणि एक आपण पत्रकार परिषदेत तिथं घरोंदाला घेतली होती. 450 कोटी रस्ते विकासाच्या कामात झालेल्या गैरव्यवहाराच्या संदर्भात त्यावेळी महाआघाडी नव्हती, पण ते पत्रकार परिषद घेऊन आपण चौकशी करायला सांगितली होती. तर असे अनेक विषय आहेत या 4 वर्षामधले, त्याची चौकशी करावी अशा प्रकारची भूमिका आपली होती. आता 2 वर्ष महाआघाडीचं सरकार येऊन झालेलं आहे. 2 वर्षात तुमच्याकडं राज्याची सत्ता आहे, नगरविकास विभागाअंतर्गत ही महानगरपालिका येते, सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था येतात. तर हे सगळी जी प्रकरणं आहेत, ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी आत्तापर्यंत लागायला पाहिजे होती, पण त्या संदर्भात तुझभर देखील हे प्रकरण पुढे गेलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. दुसरा एक मुद्दा याच्यामध्ये गंभीर असा आहे की हे तुम्ही मान्य करा अथवा करू नका, मात्र स्थायी समितीमध्ये जो लोक जातात त्या ठिकाणी ते त्यांची होऊन जातात. त्या ठिकाणी स्थायी समितीमध्ये प्रचंड हा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार सुरू असताना त्या ठिकाणी शिवसेनेचे प्रतिनिधी आहेत, राष्ट्रवादीचे प्रतिनिधी आहेत. आम्ही पाहतोय रोज, मी महानगरपालिकेत रोज येणारा कार्यकर्ता आहे. राजू भाऊ, भोसले भाऊ, हे खरं सांगतो तुम्हाला की काही विरोध होत नाही तुमच्या पार्टीच्या लोकांकडनं, तिथं ते त्यात सामील असतात, हे मान्यच केलं पाहिजे. दुसरा मुद्दा, स्मार्ट सिटीमध्ये तुमचे सदस्य नाहीत का? तिथेही तुमचे सदस्य आहेत, काय त्यांनी आवाज उठवला? बरं, हे आवाज उठवत नाहीत, हे विरोधी पक्षाचे सदस्य म्हणून त्या ठिकाणी चालणारा भ्रष्टाचार, टक्केवारीचं गलिच्छ राजकारण, सर्वसामान्य नागरिकाच्या तिजोरीवरती दरोडा, हे सगळं होत असताना विरोधी पक्ष या नात्याने त्या ठिकाणच्या सदस्यांनी कडक विरोध, काय म्हणतो आपण, येऊन बाहेर येऊन प्रेसशी बोललं पाहिजे, पत्रकारांशी बोललं पाहिजे, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली पाहिजे, नगरविकास मंत्र्यांकडे तक्रार केली पाहिजे, त्यांच्या समोर जाऊन बसलं पाहिजे, चौकशी लावा म्हणलं पाहिजे, वेळ प्रसंगी न्यायालयात गेलं पाहिजे. हे झालंय का आपल्या 4 वर्षामध्ये? नाही झालेलं. माझं म्हणणं कसं आहे की ही वस्तुस्थिती आहे, हे सत्य आहे. या महानगरपालिकेमध्ये करदात्या नागरिकांच्या तिजोरीवरती दिवसाढवळ्या दरोडे घातले जातात, ही वस्तुस्थिती आहे. आणि ते स्थायी समितीचे सगळे सदस्य असतील, त्यात सत्ताधारी आहे, विरोधी पक्षाचे लोक आहेत, स्मार्ट सिटीमध्ये सत्ताधारी आहेत, विरोधी पक्षाचे लोक आहेत, हे सगळे मिळून करतात, ही वस्तुस्थिती आहे. तुमच्या बोलण्यावरून असं मग मला असं म्हणायचंय का कालच्या प्रकरणामध्ये विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा देखील काही कसं आहे, माझं स्पष्ट मत आहे याच्यावरती. विरोधी पक्षाचे सदस्य, शिवसेनेचा एक सदस्य आहे, मला वाटतं यांचे काय 2 का 3 सदस्य आहेत, बाकी बहुमत त्यांचं आहे. कसं आहे की 1000मध्ये 70%, 1000 रुपये मिळाले तर 70% भाजपला आणि 30% ह्या विरोधी पक्षात असणाऱ्या पार्टीला, अशा प्रकारचं वाटत तिथं होत असणार 100%, म्हणून तो कडक विरोध होत नाही. मात्र ह्या पापाचा सगळ्यात मोठा खापर हे भारतीय जनता पक्षावरती फुटतं. आणि सगळ्यात गंभीर मुद्दा की आम्ही असं करणार नाही, आम्ही पारदर्शक काम करणार, भ्रष्टाचारमुक्त महापालिका करणार, आम्ही संघ मुशीतनं तयार झालेलो लोक आहोत, आमच्यावर RSSचे संस्कार आहेत, आम्ही नैतिकता पाळणारे लोक आहोत, अशा प्रकारचा आव
मागच्या 2017च्या निवडणुकीमध्ये हे सगळे करत होते. लोकांना विश्वासात घेतलं आणि लोकांचा विश्वासघात करून पिंपरी चिंचवडकरांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम नैतिकतेचा जप करणाऱ्या भाजपवाल्यांनी केलेलं आहे. महाभारतामध्ये जसं द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, त्याच धर्तीवरती महापालिका रूपी द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना इथले खासदार, इथले आमदार, इथले लोकप्रतिनिधी आणि सत्ताधारी मंडळीची लोक ही कौरवाप्रमाणे या महापालिका रूपी द्रौपदीचं वस्त्रहरण दिवसाढवळ्या करतात आणि त्याच्याकडे निमूटपणे हे सगळे पाहतात. तर आमचं असं म्हणणं आहे याच्यावरती की ह्या महानगरपालिकेचं ही औद्योगिक नगरी आहे. प्रचंड अशा प्रकारचं उत्पन्न महानगरपालिकेला आहे. श्रीमंत महानगरपालिका असा नावलौकिक आहे. मात्र ह्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी ह्या कृत्यामुळे या पिंपरी चिंचवडकरांची इज्जत वेशीव टाळण्याचं महापाप केलेलं आहे आणि त्यामुळे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये याचे गंभीर परिणाम, जर खरोखर पिंपरी चिंचवडकर संवेदनशील असतील, जागृत असतील, तर आता 88 निवडून आलते ना भारतीय जनता, एकही नगरसेवक त्यांचा निवडून नाही आला पाहिजे अशा प्रकारचा ऐतिहासिक निर्णय पिंपरी चिंचवडकर घेतील, एवढं महापाप ह्या मंडळींनी केलेलं आहे. आणि म्हणून असे परिणाम होण्याची शक्यता मला दिसत आहेत आणि त्यांनी तशा प्रकारचं कामकाज केलेलं दिसतंय. भापकर साहेबांनी अतिशय महत्त्वाचं विधान या ठिकाणी केलेलं आहे आणि सत्ताधारी भाजपवरती त्यांनी प्रत्यक्ष निशाणा साधलाय की भ्रष्टाचाराच्या माध्यमातून सत्ताधारी पक्ष नेते किंवा सत्ताधाऱ्यांनी या शहरवासी यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे. या महाचर्चेदरम्यान काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सचिनजी साठे आपण उपस्थित राहिला तर आपलं मनापासून स्वागत. मी तुमच्याकडे या महाचर्चेमध्ये येणार आहे, मात्र तत्पूर्वी राजू मिसाळ सरांना मी एक प्रश्न विचारणार आहे. भापकर साहेबांनी तुमच्यावरती आरोप केलेला आहे की तुम्ही पालिकेमध्ये सभागृहात म्हणावा तसा कडवा विरोध सत्ताधारी भाजपला करत नाही, हे खरं आहे का? आणि तुमचा विरोध होत नाही म्हणूनच त्यांचं कुठेतरी फावलं जाते असं याच्यातून निष्पन्न होत आहे. कसं पाहता आपण याच्याकडे? सर्वात महत्वाचा आता भापकर साहेबांनी जो मुद्दा मांडला की मी पण काही वेळेस स्थायी समितीमध्ये होतो, ते म्हणतात की यांचा विरोध नोंदवा कारण त्यांची मेजॉरिटी असल्यामुळे ते विरोध नोंदवून घेऊन त्याच्यामध्ये ते पुढे जात असतात. कुठलाही निर्णय घ्यायचा कारण सत्ताधाऱ्यांची मेजॉरिटी त्याच्या सत्तेच्या जोरावर ते त्यांना जसं पाहिजे तसं ते काम त्यांच्या जे विषय करायचा असतो तो ते करत असतात. तरी सुद्धा मी काल पण म्हणालोय की चौकशी होताना काल राष्ट्रवादी पार्टीने काल आपली भूमिका ही स्पष्ट केलेली आहे की जे सदस्य असतील, जे काय आता सीबीची चौकशी करेल त्यात आमच्या सदस्यांची पण चौकशी व्हावी. चौकशीमध्ये जर ते दोषी सापडले तर त्यांच्यावरही कारवाई व्हावी. आम्ही त्यांना पक्षामध्ये त्यामध्ये आम्ही पण त्यांना बडतर्फ करणार आहे. कारण जर चुकीचं काम होत असेल आणि जर चुकीच्या कामाच्या पद्धतीने आमचे पण सदस्य त्याच्यामध्ये जर तशा पद्धतीने काही समोर येत असतील तर त्यांना सुद्धा माफ केलं जाणार नाही. ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपली भूमिका ही स्पष्ट केलेली आहे. खर तर कालला आम्ही पाहिलं महापालिकेमध्ये जे भाजपाचे सत्तारूढ पक्ष नेते आहेत नामदेवजी डाके यांनी देखील माध्यमांशी बोलताना सांगितलं की जर याच्यात कोणी दोषी आढळलं तर भारतीय जनता पार्टी त्यांना म्हणजे त्याचं समर्थन करणार नाही असं त्यांनी म्हटलेलं होतं. माझ्यासोबत काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिनजी साठे आहेत. सर, कालचा सर्व प्रकार तुम्हाला ज्ञात आहे, आपण या प्रकरणाकडे कसं पाहता? आता कालचा प्रकार खरं आपल्यामध्ये एक म्हण आहे, सापडला तर चोर, नाही सापडले ते सगळे साव, असं एक आपल्यात म्हण आहे. तर माझं मत असं आहे की गेल्या काही दिवसामध्ये महापालिकेमध्ये जो करोडोंचा भ्रष्टाचार होतोय त्याच्यामध्ये एखादी व्यक्ती त्यामध्ये सहभागी असेल या गोष्टी माझा विश्वास बसत नाही. फार मोठी यंत्रणा आहे, ही यंत्रणाच उघड केली पाहिजे. आता कालचा ज्या प्रकरणाशी संबंधित छापा पडलेला आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा, ठीक आहे, त्याची तर चौकशी व्हावीच आणि जे कोणी संबंधित असतील त्याच्यावर कडक कारवाई व्हावी. परंतु या मागचे सुद्धा माझं असं मत आहे की स्थायी समितीच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं चर्चिली गेली, जनतेने ऐकलेली आहे, परंतु सत्य काय आहे हे अजून जनतेसमोर आलेलं नाही. कालची ही कारवाई खरं पाहता पिंपरी चिंचवडकरांसाठी अतिशय लांछनास्पद गोष्ट आहे. असं कोणत्याही महापालिकेमध्ये घडलं नाही.
आणि दुर्दैवाची गोष्ट ही आहे की प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मिळून हा भ्रष्टाचार करतात. प्रशासन सुद्धा सामील आहे, माझा अगदी स्पष्ट आरोप आहे. त्याच्याशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना गलेलट्ट पगार आहे हो. त्यांनी का म्हणून हा चुकीचा मार्ग निवडायचा? आणि लोकप्रतिनिधी हे स्वइच्छेने महापालिकेत आलेले असतात, जनतेचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आलेले असतात. आपल्या भागाचा विकास करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. विकास सोडून ही विनाशाची कल्पना त्यांच्यामध्ये कशी काय डोक्यात घुसली मला कळत नाही. प्रचंड भ्रष्टाचार, जनतेच्या मेहनतीच्या कष्टाच्या पैशातून कररूपी जो पैसा जमा होतो महापालिकेमध्ये, त्याचा जर असा अपव्यय अपहार जर हे लोक करत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. आणि फक्त कालचाच प्रकार नाही, तर माझं मत असं आहे की यापूर्वी सुद्धा जे जे काही मोठमोठे टेंडर पास झालेत महापालिकेमध्ये त्यांची सुद्धा सखोल चौकशी या ठिकाणी राज्य सरकारने करावी. एक स्पेशल फोर्स त्या ठिकाणी अपॉइंट करावा अशी मागणी मी आज आपल्या या माध्यमातून करतो. माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आणि आमच्या संबंधित वरिष्ठांना सुद्धा आम्ही या ठिकाणी पत्रव्यवहार आज करणार आहोत की सर्व चौकशी करावी, वेळ प्रसंगी पालिका बरखास्त करावी आणि त्या ठिकाणी प्रशासन नेमावं. म्हणजे त्या ठिकाणी हितसंबंधीयांच्या चौकशीच्या ह्या सर्व याच्यामध्ये ते आड येणार नाही. वेळ पडली तर प्रशासनाने त्या ठिकाणी हस्तक्षेप करावा आणि पालिका बरखास्त करून सर्व प्रकरणांची चौकशी करावी. आता स्थायी समितीच्या बाबतीत जर म्हटले तर आता राजू मिसळांनी त्यांचं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलंय. मला आनंद आहे त्या गोष्टीचा. ते म्हटले आमचे सभासद जरी त्यामध्ये असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी, ह्या त्यांच्या भूमिकेचं मी स्वागत करतो. परंतु माझी ठाम मागणी आहे की ह्याच्यामध्ये सर्व पक्षीय सभासद असतात स्थायी समितीमध्ये. सर्वांनी या ठिकाणी नैतिकता आपली लक्षात घेऊन, नैतिक कर्तव्य लक्षात घेऊन मी तर म्हणतो आजच पत्रकार परिषद घ्यावी जे इतर सदस्य आहेत त्यांनी, की आमचा या भ्रष्टाचाराशी काही संबंध नाही आणि असेल तर आमची चौकशी करावी. सर्व सभासदांनी करावी, हे त्यांचं नैतिक कर्तव्य आहे खरं पाहता. कारण मी पुन्हा एकदा जे सुरुवातीला बोललो तेच बोलतो, एक व्यक्ती ह्या भ्रष्टाचाराच्या संपूर्ण साखळीमध्ये नाही, ही फार मोठी साखळी आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि प्रशासनातील जे कोण अधिकारी असेल, कर्मचारी असतील किंवा निवडून आलेले लोकप्रतिनिधी ज्यांच्यावर आपले जनता डोळे लावून बसलेली, त्यांच्याकडून फार अपेक्षा आहेत, त्यांच्याकडून जर हा भ्रष्टाचार होत असेल तर कडक कारवाई व्हावी, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही कर्मचाऱ्याची, अधिकाऱ्यांची आणि लोकप्रतिनिधींची सुद्धा धाडस त्या ठिकाणी झालं नाही पाहिजे. आणि ह्याच्या पाठीमागे सुद्धा सूत्रधार वेगळे असतात. परंतु सूत्रधार जरी कोणी असलं, कोणी जरी खतपाणी या भ्रष्टाचाराला घालत असेल तर मूळ चोरी करणारा तर या ठिकाणी निष्पाप आहे असं होत नाही. म्हणून पहिली त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि सूत्रधारांपर्यंत चौकशी व्हावी, त्यांना सुद्धा योग्य ते या ठिकाणी धडा दिला जावा अशी मी मागणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो. भोसले साहेब, तुमची जबाबदारी या निमित्ताने वाढलेली आहे, कारण राज्यामध्ये सत्तेवरती मुख्यमंत्री आपल्या पक्षाचे आहेत उद्धव ठाकरे साहेब. तुमची या सर्व प्रकरणामध्ये नेमकी काय भूमिका असणार आहे? आणि माझा याला जोडून एक असा प्रश्न असणार आहे की जे सत्ताधारी आहेत त्यांच्या टक्केवारीच्या जाचाला कंटाळून ठेकेदारांनीच ह्या सर्व प्रकरणात कुठेतरी पुढाकार घेतलेला असू शकतो का? किंवा जे भाजपामध्ये जे नाराजी नाट्य होतं, कारण त्या समितीच्या अध्यक्षपदाच्या नाराजी नाट्य सर्व शहराला ज्ञात आहे, तर कशातून हे प्रकरण पुढे आलेलं असावं आपल्याला, आपण काय सांगू शकता यावर? एक लक्षात घ्या, कालचा जो प्रकार घडलाय तो एका तक्रारीवरून घडलाय, एक ठेकेदाराच्या तक्रारीवरून घडलाय. म्हणजे एखाद्या ठेकेदाराकडे रक्कम मागितली जाते, त्याला ज्यावेळी ती रक्कम देणं शक्य नसतं त्यावेळेस तो याच्या विरुद्ध जाण्याचा हे करेल. कारण की काम घेत असताना त्या रकमेमध्ये त्याला तो काम करतो, त्याला किती फायदा आहे काय, तो सगळं त्याचं मॅनेजमेंट तो त्याच्याकडे असतं. जेव्हा एखादी गोष्ट म्हणजे कुठलीही गोष्ट असेल, एखाद्या माणसाला असहाय्य होते, त्याच्यामध्ये सहनशीलतेच्या पुढे विषय निघून जातो, त्यावेळी तो तक्रार करतो. लक्षात घ्या, कालचा जो प्रकार आहे हा ठेकेदाराच्या तक्रारीवरून झालेला प्रकार आहे. अशा अनेक ठेकेदार महापालिकेत आहेत, लक्षात घ्या. परंतु मी खरंच अभिनंदन करेन त्या कालच्या ठेकेदाराचं, त्याचं कौतुक करेल की त्यांनी धाडस केलं पुढे येण्याचं. आणि असंच मी बाकी सर्व ठेकेदारांना पण आवाहन करेल की सगळ्यांनी पुढे यावं. हे जर सगळे ठेकेदार पुढे आले तर निश्चितपणे याला आळा घालता येईल आपल्याला, पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, आता मगाशी आमचे सहकारी मित्र भापकर साहेब म्हटले की स्टँडिंग कमिटीमध्ये तुमचेही सदस्य आणि राष्ट्रवादीचे पण आहेत. मी त्याच्या अगोदरच सांगितलं की
आमचा एक सदस्य, राष्ट्रवादीचे 3 आहेत मला वाटतं, 4. काय होतं ना की एखादा विषय स्थायी समितीमध्ये मंजूर करून घेताना तो बहुमताच्या जोरावरती मंजूर करून घेतला जातो. लक्षात घ्या, आमचे सदस्य तिथे विरोध करतात आतमध्ये, परंतु त्यांचा विरोध डावलला जातो. आम्ही अनेक वेळा सभागृहात सुद्धा पाहतो, अनेक वेळा सभागृहामध्ये असे विषय असतात की त्याला आमचा विरोध असतो, परंतु विषय म्हणजे काही न वाचता, पूर्ण न वाचता विषय मंजूर करून देतात महापौर. तर हे का होतं, तर एक हाती सत्ता असल्यामुळे होतं, मेजॉरिटी त्याचा ते फायदा घेतात. लक्षात घ्या, आणि त्याच्यामुळे ह्या चुकीच्या गोष्टी घडतात. तिसरी गोष्ट, आता तुम्ही जी सांगितली की माझी जबाबदारी वाढली, तर कालचा जो प्रकार आहे तो मी तर पहिल्यांदा सांगितलं की निंदनीय आहे. भले त्यामध्ये आमचा जरी सदस्य असला तर आम्ही पण तीच मागणी करणार आहे की संपूर्ण जी स्टँडिंग कमिटी आहे त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं. आणि त्याच्या पुढचं आता सांगतो की आमचा जरी सदस्य त्यामध्ये असेल, आमच्या सदस्याची सुद्धा चौकशी लावावी मित्रमध्ये. कारण की या राज्याचे मुख्यमंत्री पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब कुठल्याही चुकीच्या कामाला पाठीशी घालणार नाहीत. लक्षात घ्या, शिवसेनेची शिकवण आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आम्ही समाजकारण करणारा हा, शिवसेना हा पक्ष समाजकारण करणारा पक्ष आहे. राजकारणामध्ये फार आम्हाला काही जास्त रस नसतो. आम्ही लोकांची कामं प्राधान्याने करतो, लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न आमचा नेहमी असतो. परंतु असं जर एखादा तुम्ही जर म्हणत असाल तुमचाही सदस्य त्यामध्ये, तर मी तुम्हाला जाहीररित्या सांगतो की चौकशी होताना फक्त स्थायी समितीच्या अध्यक्षाची न होता पूर्ण कमिटीची व्हावी, आणि जो दोषी असेल त्याच्यावरती कारवाई होईल. आम्ही आमच्या सदस्याला पाठीशी घालणार नाही. लक्षात घ्या, आमचा सदस्य जरी त्याच्यामध्ये, आम्ही त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणार नाही. कारण की आमच्या पक्षप्रमुखांनी, आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला ती शिकवण दिलेली नाहीये. चुकीचं काम करणाऱ्याला माफी नाही, चुकी करणाऱ्याला माफी नाही, त्याला शिक्षा, त्याला शासन झालं पाहिजे. आणि त्यासाठीच उद्या किंवा परवा मी 2च दिवसामध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांना भेटून याची पूर्ण सखोल चौकशी व्हावी. आणि ती फक्त कालच्या प्रकरणाचीच नाही, तर याच्या अगोदर 4 वर्षामध्ये जे जे स्थायी समितीचे अध्यक्ष होते, जे जे सदस्य होते, त्या सगळ्यांची चौकशी लावावी. कुठली कामं किती कोटीची मंजूर झाली, कुठल्या पद्धतीने कामकाज झालंय, आणि त्यांची सगळ्यांची चौकशी करून त्यांच्या मालमत्तेची सुद्धा चौकशी करायची, असं मी पत्र व्यवहार करणार आहे. कारण की शेवटी आपण या सभागृहामध्ये लोकांचं नेतृत्व करत असताना नागरिकांनी फार मोठ्या विश्वासाने आपल्याला सभागृहामध्ये पाठवले, सगळ्या नगरसेवकांना आम्हाला. तर त्या ठिकाणी एखादं चुकीचं काम होत असेल तर त्याला निश्चितपणे विरोध आम्ही करणार. तेच आमचं कर्तव्य आहे, आणि ते आम्ही पार पाडणार. एवढंच मी तुम्हाला सांगतो. आणि मुख्यमंत्र्यांकडे याच्या विरोधात मी 100% तक्रार करणार आहे. आपण पाहिलेलं आहे की चर्चेमध्ये समाविष्ट असलेल्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही आवाज उठवणार आहोत, तसेच भ्रष्टाचाराचं कोणत्याही प्रकारे समर्थन करणार नाही. आमच्याही पक्षातील जर कोणी पदाधिकारी किंवा नगरसेवक त्याच्यात सामील असेल तर त्याचंही समर्थन केलं जाणार नाही. त्याच्यावरही कायदेशीररित्या कारवाई व्हावी असं मत या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे. खर तर कालला रात्री हा सर्व प्रकार घडला, एसीबी कडून कारवाई करण्यात आली आणि रात्री उशिरापर्यंत पिंपरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. आणि आज आपण दुसऱ्या दिवशी लगेचच आपला आवाजने याच्यावरती महाचर्चा आयोजित केलेली होती. खर तर सर या चर्चेचं कारणच असं आहे, आपल्याला काही भाजपवरती टीका करायची नाही, तर जो भ्रष्टाचार आहे, जी या शहराला लागलेली कीड आहे भ्रष्टाचाराच्या रूपानं, त्याच्यावरती प्रामुख्याने आवाज उठवण्यासाठी आपण ही चर्चा भरवलेली होती. आपण जे भाजपचे सत्तारूढ पक्षनेते आहेत नामदेवजी ढाके यांना देखील संपर्क साधला, मात्र काही कारणानिमित्त ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही. मनसेचे सचिन चिखले यांना देखील संपर्क केलेला, ते देखील या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही. माझी शेवटची विनंती आहे की आता भोसले साहेबांनी सांगितलं ते शहराध्यक्ष आहेत शिवसेनेचे, हे राष्ट्रवादीचे विरोधी पक्ष नेते आहेत, आणि सचिन भाऊ काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आहेत, आणि ह्या तिन्ही पक्षांचे महाआघाडी सरकार राज्यामध्ये आहे, आणि राज्य सरकारच्या अंतर्गत नगर विकास विभागाअंतर्गत महानगरपालिका आहे. खरं तर हे सरकार येऊन 2 वर्ष झालेले आहेत, आणि हे 2 वर्ष झालेले असताना 2 वर्षात आतापर्यंत ह्या भ्रष्टाचाराची मागची जी आहे ती चौकशी व्हायला पाहिजे होती सचिन भाऊ, पण ती काय झालेली नाही. दुरुस्त आहे. आता तुम्ही जे तिघांनी भूमिका घेतलेल्या आहेत, माझी विनंती आहे तिन्ही पक्षाच्या प्रमुखांना आपण मुख्यमंत्र्यांकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे, अजितदादा असतील, उद्धवजी ठाकरे असतील, किंवा बाळासाहेब थोरात असतील, बाबा असतील, पृथ्वीराज बाबा, तुम्ही सगळ्यांकडे जाऊन बसायचं तिथून, आणि राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महानगरपालिकेच्या 2017 पासून आतापर्यंतची चौकशी तुम्ही घेऊन यायची.
तर आणि तरच तुमची भूमिका स्पष्ट आहे, खरी आहे असे शहरातले लोक मानतील. त्यामुळं तुमच्यावरती खूप तिघांवरती महत्वाची जबाबदारी आहे. माझी हात जोडून तुम्हाला तिघांना विनंती आहे की आपण ही कारवाई करून घ्यावी, अन्यथा मग तुमच्या बोलण्याला सुद्धा लोक विश्वास ठेवणार नाही. चौकशी लागली पाहिजे. आणि सचिन भाऊच्या एक मताशी मी 100% सहमत आहे की स्टँडिंगचे चेअरमन, स्टँडिंगचे सदस्य आणि नगरसेवक यांच्या भ्रष्टाचाराबाबत आम्ही कायम बोलत असतो, ओरडत असतो आणि त्यात आहे ते सत्य आहे. मात्र अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार हा खूप मोठा मुद्दा आहे. जबरदस्त अशा प्रकारचे अधिकारी काय लोकप्रतिनिधींवर फोकस ठेवू. अधिकारी म्हणजे मला काय त्यांना सॉफ्ट कॉर्नर द्यायचा असा भाग नाही. एक नंबर पण मुद्दा हे संगणमताशिवाय भ्रष्टाचार होत नाही. अधिकारी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी असतात. अगदी ज्युनियर इंजिनियर पासून कमिशनर पर्यंत प्रचंड अशा प्रकारची लूट मी थोडी दुरुस्ती करतो. ज्युनियर इंजिनियर नाही, कर्मचाऱ्यापासून कर्मचाऱ्यापासून कमिशनर पर्यंत प्रचंड लूट महापालिकेच्या तिजोरी ते करत असतात. तर केवळ लोकप्रतिनिधींवरतीच आमचा आक्षेप नाही, तर अधिकारी अगदी कर्मचाऱ्यापासून कमिशनर पर्यंत. कमिशनरांचा शिवसहाय्यक 11 लाख घेताना याच महापालिकेत पकडलेला आहे. तो 11 लाख जे देणार आहे तो काही त्या शिवसहाय्यकाला देणार होता का? ते कमिशनरचेच पैसे होते. खरं तर तो कमिशनर सुद्धा अटक व्हायला पाहिजे होता. मात्र त्यावेळी कसं मॅनेज झालं ते प्रकरण काय झालं. इतर विभागातला अनुभव सांगतो. काही आता समजा आम्ही लोक किंवा ज्या विविध पक्षाचे पदाधिकारी आहोत, आमच्या ओळखीने गेल्यावर कामं होतात लोकांची. परंतु ज्याची ओळख नाही, सर्वसामान्य माणूस एखाद्या विभागात पालिकेच्या गेला, त्याचं जर काय काम असेल तर तो तिथं पहिला कर्मचाऱ्याशी संबंध येतो, त्याचा नंतर अधिकाऱ्याशी. तर कर्मचाऱ्यापासून सुरुवात असते त्याला म्हणजे हे मी अनुभवलंय गेल्या काही दिवसात. म्हणून हा जो आहे ना फार मुळा केलेला आहे भ्रष्टाचार सध्या. ते अख्खा उकडून जर काढायचं असेल ती सगळी चौकशी झाली. खर तर सर आपल्याला माहिती असेल की एकदा गळाला मासा लागला की संपूर्ण जे काही त्याच्या चेन मध्ये जे असतात ते सापडत असतात या सर्व घटनेमध्ये. साठे साहेब आपण उपस्थित राहिलात, धापकर साहेब आपण, भोसले साहेब आपण आणि मिसळ सर आपण या चर्चेसाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात. आपण सर्वांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या वतीनं. आता सध्या एसीबी कडून या सर्व प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे. स्थायी समितीचे जे अध्यक्ष आहेत ऍडव्होकेट नितीन लांडगे यांच्यासह 5 जणांना एसीबीने ताब्यात घेतलेलं आहे. या सर्व चौकशी अंती जे काही समोर येईल ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. त्याच्यानंतर देखील आपण अशीच एक महाचर्चा आयोजित करणार आहोत. आपण सर्वच जण वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात. आपण सर्वांचा मनापासून धन्यवाद.